नमस्कार मैत्रिणींनो, धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये एकाच क्लायंटचे 6 ब्लाउज पाहणार आहोत, एकाच मापाचे, एकाच मेजरमेंटचे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये काही बोटनेक आहेत, काही ओपन नेक आहे, स्लीव्ज डिझाइन आहेत। तर चला मग आता आपण एक एक करून ब्लाउज पाहूयात। हे पहा, हा 40 साइजचा म्हणजे 10 तयार छातीगडी 10 असलेला ब्लाउज आहे। प्रिन्स कट आहे, पुढे व्ही गळा ठेवलेला आहे बघा, असा व्ही गळा ठेवलेला आहे। हा प्रिन्स कटचा आपण कट दिलेला आहे, हा प्रिन्स कट आहे। आणि असे मी 2 टक्स घेतलेले आहेत। असे 2 टक्स घेतले इकडे म्हणजे बटन पट्टीकडे आणि इकडे कमरेच्या साईडला, की असा पप छान येतो। त्यामुळे कप्स जर तुम्ही लावणार नसाल तर हे 2 टक्स घेणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे ब्लाउज हा फिटिंगला खूप छान बसतो। या ब्लाउजला आपण ही फ्रिलची स्लीव्ज केलेली आहे, नेट आणलेला आहे याच कलरचा, ब्लाउजच्याच कलरचं नेट आणलेलं आहे मॅचिंग। छोटीशी बाही ही आपली साधी स्लीव बाही ठेवलेली आहे आणि त्यावरती हे 2 लेयर लावलेले आहेत फ्रिलचे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, अशी आपण ही स्लीव्ज बनवलेली आहे डिझायनर। हे बघा, बॅकलाही असा व्ही गळा ठेवलेला आहे, ब्रॉड व्ही ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली असं बटरफ्लाय, छानसं बटरफ्लाय केलेलं आहे। आणि इथे असं खाली 2 नॉट्स। असा हा या ब्लाउजचा बॅक लुक आहे। तर इथे असा हा आपला ब्लाउज पहिला डिझायनर तयार आहे। आता हा दुसरा ब्लाउज, हा ब्लाउज ब्रॉकेटमध्ये येतो, पैठणीवरचा हा ब्लाउज आहे। तर याला बघा, आता इथे समोरून मी राऊंडच ठेवलेला आहे, प्रिन्स कट तसे टक्स दिलेले आहेत। हे बघा, असे टक्स दिल्यानंतर इथे पफ हा छान तयार होतो, कारण हा विदाउट कप्स ब्लाउज आहे। प्रिन्स कट आहे। बॅकला असा वरती राऊंडच ठेवलेला आहे आणि खाली बघा असा थोडासा गळ्याला आकार दिलेला आहे आणि इथं नॉट बांधलेली आहे। ही अशी नॉट ही ओपन आहे, इथं तुम्ही इथे बांधू शकता तुम्हाला हवी तशी। आणि या नॉटला इथे असे छानसे लटकन बनवलेलं आहे। हा बॅक गळा तयार आहे इथे। आता याला स्लीव्जलाही डिझाईन केलेली आहे। हे बघा, स्लीव्जलाही अशी डिझाईन केलेली आहे। ही डिझाईन ही खूप छान म्हणजे दिसते आणि खूप म्हणजे चालतेही ही डिझाईन। हे बघा, इथे म्हणजे मी इथं बंद करून इथे हे शोचं बटन लावलेलं आहे। इथं तुम्ही इथे गोल्डन मनीही लावू शकता किंवा इथे एखादी असं लटकनही लावू शकता, इथेही एखादं लटकन लावू शकता। त्यामुळे खूप छान लुक येतो स्लीव्जला। तर मी इथे सिंपल असं फक्त बटन लावलेलं आहे। आता हा बघा, हाही पैठणीवरचंच ब्लाउज आहे, एकाच क्लायंटचे हे ब्लाउज आहेत सगळे। आता हा बोटनेकचा ब्लाउज आहे, बोटनेक ठेवलेला आहे समोरून आणि प्रिन्स कटचा कट दिलेला आहे। त्यानंतर आता इथे ब्लाउजला बॅकला डिझाईन आहे ही। हे बघा, बॅकला इथे वरती बोटनेक आहे आणि खाली हा असा छानसा आकार दिलेला आहे, कॅनव्हास टाकून ते पलटी केलेला आहे। आता इथेही तुम्ही एखादं लटकन लावू शकता, इथेही एखादी लेस लावू शकता, परंतु इथे मी हे सिंपल ठेवलेलं आहे कारण या क्लायंटला सिंपल हवं होतं। आता हा चौथा ब्लाउज आहे। आता हाही पैठणीवरचा ब्लाउज आहे। पैठणीचा कलर हा असा ब्ल्यू कलरमध्ये आहे, त्यामुळे मी इथं ब्ल्यू कलरचा कपडा घेऊन स्लीव्जला डिझाईन केलेली आहे। हे बघा, असं कापणी करून त्यामध्ये असं बटरफ्लाय लावलेलं आहे छानसं। आता इथे तुम्ही एखादी लेस लावू शकता, त्याने अजून म्हणजे बाहीला गेटअप येतो। हा पुढे राऊंडच शेप आहे, प्रिन्स कटचा कट दिलेला आहे आणि बॅकला हा असा ब्रॉड राऊंडमध्ये शेप दिलेला आहे आणि याला काटाला मॅच होईल अशी कॉपरमध्ये स्टोनची लेस लावलेली आहे। आणि साडीचा थोडासा कपडा उरलेला होता, त्याची इथेही अशी छोटीशी डिझाईन केलेली आहे।
आता हा 5वा ब्लाऊज आहे। आता हाही बोटनेकमध्ये आहे। पुढे बोटनेकलाच मी इथे पानगळ्याचा आकार दिलेला आहे बघा। हा बघा असा पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि समोरून हा प्रिन्सेस कटच आहे। याच्या स्लीव्ज सिंपलच ठेवलेले आहेत। बॅकला डिझाइन आहे ती पाहूया आता आपण बॅकची डिझाइन। हे बघा बॅकला हा बोटनेकच ठेवलेला आहे आणि त्यानंतर खाली आपण असा अंडाकृती आकार दिलेला आहे, छोटा अंडाकृती आकार दिलेला आहे। तर हा ही डिझाइन खूप छान दिसते बोटनेकवरती। आता हा 6वा आणि लास्टचा ब्लाऊज आहे। आता याची ही साडी खूप सुंदर आहे। एक म्हणजे हाच कलर आहे साडीचा, फक्त हे ब्लाऊजला छोटी डिझाइन आहे, साडीमध्ये असे मोठी मोठी डिझाइन आहे। तर आता हा ब्लाऊज कसा केलेला आहे आपण। आता हा पुढचा गळा हा राऊंडच ठेवलेला आहे। हे बघा इथं अगदी प्लेन ठेवलेला आहे, कुठेही लेस वगैरे वापरलेली नाही। अगदी प्लेन ब्लाऊज म्हणजे गळा ठेवलेला आहे। प्रिन्सेस कटचाच कट दिलेला आहे। पाठीमागेही असा राऊंडच शेप दिलेला आहे गळ्याला। हे बघा असं किती छान फिनिशिंग आलेलं आहे पहा, कुठेही टिप दिसत नाहीये, अगदी फिनिशिंग छान आलेलं आहे। सिंपलच गळा ठेवलेला, इथे यांना कुठेही लेस वगैरे नकोय। आणि आता आपण स्लीवची डिझाइन बघूया। स्लीव्जला इथे वरती शोल्डरच्या साईडला हे बघा 1-1 इंच सोडून असं आपण 1-1 प्लेट्स घेतलेली आहे। हे अशी 1-1 प्लेट्स घेतलेली आहे। इथे काटालाही छोटासा कट दिलेला आहे आणि इथं अशी पट्टी लावून ते बंद केलेलं आहे आणि इथे वरती आपण असं छानसं बटरफ्लाय केलेलं आहे। अशा पद्धतीने इथे मी एकाच क्लायंटचे 6 ब्लाऊजचे डिझाइन तुम्हाला दाखवलेले आहेत। जर तुम्हाला या डिझाइन आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।